राजकारणातला दादा, फॅमिलीतला दादा, जे काम होते ते केलं. दादा काम लागतील, मदत लागेल, जितेंद्रजी 100%. पक्षाचं कधी बघितलं नाही त्यांनी, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कशा प्रकारे. आयुष्यात महाराष्ट्रात सगळी धुळधाण होत असताना तुम्ही तुमचं कट राखलं चालेल. अजीत पवार के निधन के बाद में जहां संपूर्ण महाराष्ट्र में शोक की लहर है, तो वहीं विरार के हितेंद्र ठाकुर ने भी अपना बयान देते हुए वो भावुक नजर आए। उन्होंने साफ तौर पे अपने बयान में कहा कि अजीत पवार ने सभी को पक्ष से थोड़ा दूर रहकर, यानी पक्ष में अगर कोई है नहीं है उनके पार्टी में, लेकिन उससे ऊपर उठकर उन्होंने जनता के काम करना उचित समझा। यानी कि महाराष्ट्र का कोई भी राजनीतिक व्यक्ति हो, उनके पास अगर पहुंचा है तो वो काम करने पर ज़्यादा भरोसा रखने वाले व्यक्ति थे। हितेंद्र ठाकुर और अजीत पवार के बीच का संबंध तो संपूर्ण महाराष्ट्र में चर्चा का केंद्र रहा ही है। इस बात की भी चर्चा लोग कर रहे हैं कि हितेंद्र ठाकुर के सबसे करीबी रहे अजीत पवार के जाने से कहीं न कहीं हितेंद्र ठाकुर को बड़ा धक्का लगा है। इस संपूर्ण बयान देते वक्त हितेंद्र ठाकुर भावुक भी नजर आए। सुनिए अजीत पवार के निधन पर भावुक होते हुए हितेंद्र ठाकुर ने क्या कुछ कहा। काय नाही, स्पीचलेस. खऱ्या अर्थाने दादा, राजकारणातला दादा, फॅमिलीतला दादा, कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो. जे काम होते ते केलं, त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार, दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही. हे काम करतो, विषय संपला. अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके सारखे बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत. कोणत्या नियमात काय बसवता येईल, काय नाही बसवता येणार, सगळ्यांचे दादा होते. खऱ्या अर्थाने माझ्या या कारकिर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना, 1, 2, 3 नेते, त्यातलं अजितदादांचं वरचं स्थान होतं. स्पष्ट पण प्रेमळ. बोलताना काही जणांना फटकळ वाटायचे, नाही जायला पाहिजे होते. अगदी 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं. दादा काम लागतील, मदत लागेल, जितेंद्रजी 100%. हा जो एक बोलण्याचा, आपल्या फॅमिलीतला कोणतरी आहे हे वाटण्याचं एक वेगळं, राजकारणाच्या पलीकडे होत माणूस होता. पक्षाचं कधी बघितलं नाही त्यांनी, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कशा प्रकारे. आयुष्यात खऱ्या अर्थाने दादा 100%. म्हणजे ते नाही, अनेक लोक, सगळ्यांना आधार होता दादा या नावाचा. जग जाहीर होते ते सोडून द्या. महापालिका रिझल्ट लागल्यावर त्यांनी तुम्हाला अक्षरशः फोनवर सॅल्यूट सांगितलं की एवढं यशावर बोलले की महाराष्ट्रात सगळी धुळधाण होत असताना तुम्ही तुमचं कट राखलं, सॅल्यूट. धन्यवाद.